अराउंड 4000 तुमच्या डिपार्टमेंटानूय तुमकां हे दिल्ला. सो आयज कितें जालें आनी तेचेर तुमी कितें केलें? बरेचश्यो क्रॉस डिस्कशन जाल्ले आसात आणि त्या दृष्टिकोनांतल्यान परत एकदां पेंजीम जिमखानाचे सेक्रेटरी राजेश बाब खवटो आमच्या बरोबर इन्स्पेक्शना खातीर आशिल्लो. ताजें म्हणणें कितें आसा की देर इज अ कॉन्ट्राडिक्टरी इन बिटवीन द सर्वे नंबर 81 अँड सर्वे नंबर 97 वेर द बाउंड्री स्टार्ट्स फ्रॉम. आणि त्या संदर्भान जमीन का खंय हालपाक शकना, चरपाकूच शकना. आणि त्या प्रमाणे हांवें परत एकदां डायरेक्शन्स दिल्ले आसात आमच्या ऑफिशियल्सांक इन द प्रेझन्स ऑफ देर सर्वेयर आणि आमचो गव्हर्मेंट जे डिपार्टमेंट सर्वे काम करता तांकां दोगांयकूय जॉयंट इन्स्पेक्शन करून हो जो विशय जो आसा तो विदीन 8 days भितर हांवें तांकां परत रिसर्वे करपा खातीर डिरेक्शन्स दिल्ले आसा. प्रॉपर काही गोष्टी जो पर्यंत आमचे कडेन येनात कशें आसा आणि 2 विशय आसा आणि हो एक आमचे 2 पिचीचो विशय आसा आणि ते सायडीचो विशय आसा आणि म्हाका हो दिसता स्टोर रुमाचो विशय आसा. हो विशय कसो आसा खंयची जमीन कोणालाय पडटा तें विदीन 15 days भितर आमकां कळटलें. वी आर गोइंग टू रायट अ लेटर टू द सर्वे डिपार्टमेंट आणि तदनंतर आय विल कम ओपनली विथ यू ऑल पीपल. पण डेफिनेटली म्हजें विजन खूब वायड आसा जो आमचे आदरणीय आदले मुख्यमंत्री डॉक्टर मनोहरबाब पर्रीकर हांचे कडेन हांवें एक प्रपोजल घातिल्लें आशिल्लें ज्या वेळाचेर हांव कला आनी संस्कृतीक मंत्री आसतना हांवें सांगिल्लें आशिल्लें की त्या संदर्भान इन्स्पेक्शन सुद्दां जाल्लें आसा. त्या संदर्भान GSIDीन थोडोसो प्लॅन सुद्दां केल्लो आसा की जो ग्राउंड आसा तो ग्राउंड वन ऑफ द बेस्ट ग्राउंड करूया पण अंडरनीथ ताजें टोटल पार्किंग करूया. इट इज अ इंटरनॅशनल स्टँडर्डाचो ग्राउंड आमकां करपा जाय. हो त्या वेळाचेर मनोहरबाब पर्रीकर आशिल्लो त्या वेळाचेर हांवें तो घातिल्लो आशिल्लो. पण कितें जालें आज लकीली ते स्पोर्ट्स डिपार्टमेंट सुद्दां म्हजे कडेन आयला, आर्ट एंड कल्चर म्हजे कडेन आयिल्लें आसा. सो आय हॅव स्टार्टेड दीस हांवें तो मुवमेंट करपाक सुरू केल्लो आसा. डेफिनेटली ग्राउंड जर आमी बांदतले जाल्यार आमकांय जी स्पेस जी आमचे कडेन ऑलरेडी आसा तातूंत आमी ऑलरेडी प्लॅन केल्लो आसा एज पर मनोहरबाब पर्रीकराच्या म्हणण्या प्रमाणे आणि हांवें तो प्लॅन आता मागेलेलो आसा. ह्या संदर्भान ज्यो काही गोष्टी एमिकेबल न्ही कायदेशीर ज्यो काही गोष्टी जातल्यो त्या प्रमाणे कायदेशीररित्या ह्या सगळ्या जमनी कडेन पळयल्लें गेलें वतलें आनी जाता तितलें फास्ट एक्सपेडायट करून हो मॅटर जो आसा तो रिजॉल्व केल्लो वतलो. पण एकूच गोष्ट सरकाराची जमीन जी आसा तो कोणी जर एन्क्रोचमेंट जर केल्लें आसा ते बाय मिन्स ऑफ लिगल त्या संदर्भान काही कारवाई जावप हें खूब महत्वाचें. केन्नाच्यान पेंडिंग इश्यू आसा हो खंयचो एन्क्रोचमेंटाचो? तुमकां एन्क्रोचमेंटाचो म्हाका दिसता 2012 पेंजीम जिमखाना कडेन एक MOU सायन जाल्लो आशिल्लो विथ द रेव्हेन्यू डिपार्टमेंट आनी इट हॅज बीन क्लियरली मेन्शन्ड दॅट की आउट ऑफ 49,000 and something odd square meter 30,000 has been allotted to the पेंजीम जिमखाना. आणि पेंजीम जिमखाना जर 30,000 जर अलॉट जर केल्लो आसात उरपाक जाय ऑलमोस्ट 19,000 or 20,000. बट एज पर अवर डिमार्केशन अँड एज पर आमचे सर्वे प्रमाणे माय ऑफिशियल्स मता प्रमाणे इट इज ओन्ली म्हणजे 3,000 ते सायडीन शॉर्ट आसा आणि हांगसर ऑलमोस्ट आमचे जवळ जवळ 500 स्क्वेअर मिटर शॉर्ट आसा. म्हणजे ऑलमोस्ट 4,000 स्क्वेअर मिटराचो एक हें आसा. पूण जमनी संदर्भान एज फॉर हांव इंजिनियरींग बॅकग्रावंड आसल्या कारणान म्हाकाय दिसना की येद व्हडली स्क्वेअर मिटराचो जो प्रोपोर्शन जो आसा जो लँडीचो प्रोपोर्शन जो आसा तो डिबेट जातलो. इट मे बी मॅक्झिमम 400 मिटर कारण बाउंड्रीज ज्यो आसात त्यो हांगसरल्यान त्या लॉंग हितून सुद्दां आसा. पण डेफिनेटली वी वील टेक केअर आनी एमिकेबली सोल्युशन काडून तातूंत भितर जशें आमचे सरकाराची लँड जर एन्क्रोचमेंट जर केल्लो आसा तर डेफिनेटली वील बी इन पोजिशन टू टेक इट दॅट बॅक इन टू द गव्हर्मेंट कस्टडी ऑर माय डिपार्टमेंट. सो तुमकां एक वाटेच्यान दिसता की एन्क्रोचमेंट जाला आसा जेन्ना तुमी एज पर द रिपोर्ट सेज अँड एज पर द ऑफिशियल सेज. बट ज्या वेळाचेर हांव पर्सनली मॉनिटर जेन्ना हांवूय आसतलो तेजो सर्वे करता आसतना कारण दोनूय जेन्ना सर्वेयर जेन्ना आसतलो तांचो प्रायवेट सर्वे जर अशें कितें करुया कारण पयलू कितें जाल्लें आसा ज्या वेळाचेर म्हाज्या माहिती प्रमाणे जेन्ना एग्रीमेंट करता आसतना प्लॅन थंय एनक्लोज करून वीच एरिया हॅज बीन डिमार्केटेड टू वीच ऑर्गनायझेशन ते जालें ना. पयलीं ते सर्वेयर रिपोर्ट कितें सांगता पयलीं जर सर्वे आमचे गव्हर्मेंटान सर्वेन ऑलरेडी केल्ले आसा ते तशें सांगता की आमकां तेंच्यांनी पॉयंट्स मार्क करून दिल्ले आसात आनी तेंचे पॉयंट्सा प्रमाणे पेंजीम जिमखाना हॅज एन्क्रोचड आतां ऑलमोस्ट 3,500 समथिंग. आणि दुसरी गोष्ट कशी आसा आता परत आमी जॉयंटली सर्वे करून त्या नंतर कितें एखादे डिस्क्रमसीज आसपाक शकता
किंवा एखाद वेळ हें जें आसता पळय न्ही कितें नीस जी आसता पळय न्ही ती सकाळ शिफ्ट जावपाक शकता कारण काही गोष्टी इवन संबंध हांव सुद्दां जे वेळाचेर म्हणजे रवींद्र भवन जेन्ना बांदपाक करतालो त्या वेळाचेर एज पर प्लॅन देर इज अ 26,000 स्क्वेअर मिटर इन वन ऑफ द लोकेशन बट एक्च्युअल अवेलेबिलिटी वॉज ओनली 13,000 आशिल्ली सो दॅट विल बी द एरर ऑल्सो दॅट मे बी द काही गोष्टी जावपाक शकता बट दॅट एरर विल बी सर रेक्टिफाईड हाऊ मच इज एनक्रोच दिस साइड अँड व्हॉट अबाउट दॅट I think from this side only 900 and something, and that side almost 3,200 something. Almost. एन्क्रोचमेंट सामकें बाय मिस्टेक जावंक शकता So ताजेर हांव Possibility आत्तां आहा. उत्तर दिवपाक शकना वन्स द रिसर्वे जेन्ना जातली त्या वेळाचेरूच आय विल कम बॅक टू यू. सर दुसरी गजाल म्हणजे तुमचे डिपार्टमेंट ऑफिशियल आहा तेंच्यांनी ऑलरेडी कलेक्टराक बीन बरयला हय. वंदना रावन हालींच तोय बरयला. प्रोसिजर फॉलोअप करतलो and the legal actions will be taken from that point of view. सो तुम्ही आयज एक अश्युरन्स दिता की जर गव्हर्नमेंटाची जागो जर एनक्रोच केला जाल्यार तो मात सुद्दां सोडचे ना Definitely. When we are in this government, जमीन आमी सोडपाक शकना न्ही कारण आणि दॅट लँड इज निडेड फॉर अस आमकां हांवें जो म्हजें जें एक बांदोडकर ग्रावंडा संदर्भान जो स्वप्न जें आसा तें कारण पणजे पार्किंगाचो खूब इश्यू आसा बरोबर न्ही आणि म्हजो जेन्ना लोकोत्सव जेन्ना जाता त्या वेळाचेर मुखावेली जी ओपन स्पेस सुद्दां आसा तो मुखेजा पिंटोचे तेंचे तो एक जमीन जो आसा थंय भरपूरशे आमकां पत्रां येता हें म्हणजे आफ्टर ऑल आमी जॉयंटली काही गोष्टी करणें हें तितलेंच म्हत्वाचें आसा म्हण ह्या एंटायर सकल जर आमी पार्किंग बे जर घातली आनी वयर जर आमी जर ग्रावंड जर केलो जाल्यार इट विल बी द वन ऑफ द बेस्ट ग्रावंड इन एंटायर कंट्री अशे तरेचें आमचो तसो विजन आसा आनी त्या दृश्टिकोनांतल्यान एवरी स्क्वेअर इंच ऑफ लँड इज व्हेरी इम्पॉर्टंट टू सो केन्ना पर्यंत टायमलायन तुम्ही दवरले No, it is a procedure. It is a legal procedure. I cannot give a deadline. It is not in the hand of me. The procedure, then the legal procedure, advocates will be empaneled over that. आणि त्या दृष्टिकोनांतल्यान जशे काही गोष्टी जातात ते प्रमाणे सर पण आता तुम्ही सगळे प्रोसिजर कितें स्टेप्स घेतले पूण जें जाता पळय तेन्ना तुमचे ऑफिशियल्स कितें करताले ऑफिशियल्सांनी ऑलरेडी टायम टू टायम इंटिमेट केल्ले आशिल्ले पूण इतलो एन्क्रोचमेंट जाला बाबा हय हय इट इज ऑलरेडी म्हजे कडेन फायल्स आसा आणि ऑफिशियल्स एक्शन कित्याक घेवंक ना तो स्पोर्ट्स मिनिस्टर पयलींच्या स्पोर्ट्स मिनिस्टरान सारकें काम करूना म्हणटा तुमी बाबू आसगांवकर आशिल्लो तेन्ना सर तुमकां दिसता हांगासर खूब दबाव आसा म्हणून हाय प्रोफायल लोकांचो बी दबाव कित्याक घेवपाक जाय वाय वी हॅव टू टेक द प्रेशर फ्रॉम द हाय प्रोफायल पीपल वॉट यू आर टॉकिंग अबाउट इट इज अ गव्हर्नमेंट लँड इट इज अ टॅक्स पेयर्स मनी पण गव्हर्नमेंट लँड जाल्यार कित्याक एक्शन नासलें तर एक्शन ऑलरेडी इनिशिएटिव्ह केलं आयज तुमी येयले इन्स्पेक्शनाक तेच्या पयलो मिनिस्टर कित्याक घेवंक ना सो आय कॅनॉट कमेंट ऑन दॅट माय स्टायल ऑफ वर्किंग इज व्हेरी डिफरंट फ्रॉम द अदर्स हांवें आयजूच हांवें डायरेक्शन्स दिले मरे टू इश्यू अ लेटर फॉर द रिसर्वे सर तुम्ही आणि आम्ही उभे आहात ती सुद्धा तेंच्यानी एनकरेज केल्या जमीन अशें म्हणतो अशें म्हज्या ऑफिशियल्सा प्रमाणे मत आसा आणि वूड यू क्वेश्चन युअर ऑफिशियल्स हेजेर बाबा See, कित्याक जावंक ना there is the question does not arise of questioning to the official because my officer has already written a letter to the collector who is taking the care about this land because it falls into the revenue department and my officials has already intimated and file a complaint to the right appropriate forum, right त्याची authority. जबाबदारी आशिल्ली एक्शन घेवपाक